हरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बघा 29 जुलै वार बुधवार गुरुपौर्णिमा। गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे जीवनदाते। गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही। या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होऊन मंत्र जप नामस्मरण पारायण विशेष गुरुपूजन आणि उपाय करावे। संपूर्ण वर्षात अनेक सण येतात, पण आपल्या स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी माऊलींचा आशीर्वाद थेट पदरात पाडून घेण्याचा सर्वात मोठा महापर्व काळ आहे। शास्त्र सांगते की गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर कार्यरत असते। या दिवशी तुम्ही केलेली छोटीशी सेवा का होईना ही तुमच्या 7 जन्माचे दारिद्र्य आणि दुःख नष्ट करू शकते। पण भक्तांनो, अनेक भक्त या पवित्र दिवशी उत्साहाच्या भरात काही अशा मोठ्या चुका करतात ज्यामुळे स्वामींचा आशीर्वाद मिळण्याआधी सेवेचा भंग होतो। आजच्या या विशेष आणि अत्यंत पवित्र महाव्हिडिओमध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवणारे उपाय पाहणार नाही। आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांकडून नकळत होणाऱ्या 3 भयंकर चुका। घरात स्वामींचे आगमन झाले की 5 दिव्य शुभ संकेत, गुरुचरित्रातील तो दुर्मिळ 14वा अध्यायाचा विधी आणि 7 जन्माचे दारिद्र्य दूर करणारी एक अखंड महासेवा। सोबतच संकट काळात ही सेवा केल्यावर साक्षात स्वामींनी भक्ताचे संसार कसे सावरले याचे अत्यंत अद्भुत डोळ्यात पाणी आणणारे सत्य अनुभव आज आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या सेवेचे फळ 1000 पटीने वाढवणारे आहे। स्वामी माऊली नेहमी म्हणतात, अर्धवट माहिती कधीही योग्य फळ मिळवून देत नाही। म्हणून हे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। या मंगलमय प्रवासाला सुरुवात करूयात। अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये चंद्राला शांतता, प्रसन्नता आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून पूज्य मानले जाते। ते दैवी ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते आणि अंतर्ज्ञान, भावना आणि अवचेतन मनाशी संबंधित आहे। पौर्णिमेचे तेज आध्यात्मिक पद्धती, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी एक आदर्श वातावरण तयार करते। ही तेजस्वी रात्र ज्ञान, स्पष्टता, अंतरिक्ष शांती मिळवण्यासाठी एक योग्य वेळ आहे। चंद्राची नैसर्गिक चमक ध्यानाचा अनुभव वाढवते, अस्वस्थता मनाला शांत आणि एकाग्र करण्याला मदत करते, ज्यामुळे आंतरिक शांती आणि संतुलन वाढते। ध्यान, प्रार्थना आणि उपवास यासारख्या आध्यात्मिक पद्धतीसाठी पौर्णिमा हा एक शुभ दिवस मानला जातो। पौर्णिमेची रात्र ती अत्यंत पवित्र असते असे अथर्ववेदात सांगितले आहे। त्या रात्री चंद्र व सूर्य यांचा आध्यात्मिक विकर्ष होतो, म्हणजे ते एकमेकांपासून दूर जातात असे भौगोलिक ग्रहसूत्रात म्हटले आहे। या चंद्रप्रकाशात शिवतत्वाचे ध्यान करणे अतिशय उत्तम मानले जाते। म्हणून या दिवशी संध्याकाळी चंद्रदेवाला एक तांब्याभर जल, त्यामध्ये गूळ थोडेसे आणि तांदूळ, एक फूल टाकून ओम सोम सोमेश्वराय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे। यामुळे तुमच्या मनाला शांती तर लाभतेच, मानसिक त्रास सुद्धा कमी होतो। पौर्णिमा कुठलीही असो, मग ती गुरुपौर्णिमा असो, कळत नकळत होणाऱ्या चुका। मैत्रिणींनो, बघा, त्या सेवेकडे वळण्यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडून कळत नकळत कोणत्या चुका होतात ज्यामुळे पूजेचे फळ नष्ट होते, त्याआधी शांतपणे समजून घ्या आणि आत्ताच सुधारा। 1. घरात वादविवाद किंवा अपशब्द वापरणे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात साक्षात स्वामींचे आगमन सूक्ष्म रूपाने होत असते। या दिवशी घरात किंचितही भांडण, कटकटी किंवा कोणाबद्दलही वाईट बोलणे कडक वर्ज्य आहे। ज्या घरात या दिवशी कटकट होते तिथून स्वामी बिनमुख होऊन परत जातात। 2. बाह्य प्रदर्शनावर भर देणे। अनेक भक्त मठाचा वापर, देणगी देतात किंवा मोठ्या थाटामाटात पूजा करतात, पण घरात आई वडिलांचा किंवा गुरुतुल्य व्यक्तींचा अपमान करतात। स्वामी तुमचे पैसे नको आहेत, त्यांना तुमचे शुद्ध मन हवे आहे। घरातल्या जिवंत गुरूंचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा। 3. देवघर अस्वच्छ ठेवणे किंवा शिळा नैवेद्य दाखवणे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवघर अत्यंत स्वच्छ आणि सुगंधी असावे। घाईघाईत आदल्या दिवशीचा किंवा शिळा नैवेद्य
स्वामींना दाखवू नका. या दिवशी संपूर्ण सात्विकता राखणे अत्यंत गरजेचे आहे. गुरुपौर्णिमेला वास्तूत दिसणारे 5 दिव्य शुभ संकेत. मैत्रिणींनो, शास्त्र सांगते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी स्वतः आपल्या खऱ्या भक्तांच्या घरी भेट देतात. जेव्हा स्वामी तुमच्या वास्तूत येतात तेव्हा दिव्य 5 संकेत दिसतात. 1. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवघरातील दिवा लावताच त्याची ज्योत अत्यंत स्थिर, ताठ आणि प्रज्वलित राहणे आणि वातीवर सुंदर फुलाचा किंवा चक्राचा आकार तयार होणे. 2. घरात कोणतीही उदबत्ती न लावता हे अचानक दुपारच्या किंवा संध्याकाळची वेळ अक्कलकोट मठात येतो तसा चंदनाचा आणि अत्तराचा दिव्य सुवास संपूर्ण घरात दरवळणे. 3. स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण केलेली फूल किंवा तुळशीपत्र आरती करताना अचानक तुमच्या दिशेने खाली पडणे हा साक्षात स्वामींचा आशीर्वाद असतो. 4. घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत अचानक एखादा पांढरा कपिला किंवा काळा श्वान येऊन शांत उभा राहणे. 5. दिवसभरात मनात एक वेगळीच आध्यात्मिक शांतता आणि प्रसन्नता जाणवते. कितीही मोठी चिंता असली तरी मन हलके वाटणे. गुरुपौर्णिमे दिवशी दारिद्र्य दुःख नष्ट करणारी महासेवा. भक्तांनो, आता अत्यंत लक्ष देऊन ऐका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री किंवा सकाळी घरामध्ये दारिद्र्य दहन आणि इच्छापूर्ती महासेवा कशी करावी आपण शास्त्रोक्त पद्धतीने बघूयात. पूजेसाठी लागणारे साहित्य: स्वामींचा फोटो, मूर्ती, एक विड्याचे पान, एक तांब्याचे नाणे किंवा साधे नाणे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, सुगंधी अत्तर, शक्यतो हिना किंवा चंदन असावे आणि खडीसाखर. सेवेचे अचूक पद्धत: गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी अंघोळ करून देवघरासमोर एक आसन घेऊन बसावे. त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे. पूजा करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून पूजा करा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही तर शुद्धता म्हणजे आंतरिक मनाची सुद्धा आहे. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून पूजा, पाठ, मंत्र, जप करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी मंत्र जप केले तर शांत झोप लागते, मन ही शांतता होते, घरामध्ये कलह कमी होतो. बघा, एका लाकडी पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची स्थापना करावी. स्वामींच्या मूर्तींना सुगंधी अत्तर लावावे. अत्तराचा सुवास स्वामींना अत्यंत प्रिय आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा निरंजन किंवा दिवा लावावा. एक विड्याचे पान घेऊन त्यावर एक नाणे आणि खडीसाखर ठेवावी आणि ते स्वामींच्या चरणी अर्पण करावे. यानंतर पूर्ण एकाग्रतेने 11 वेळा स्वामी तारक मंत्र म्हणावा आणि 3 माळ ओम सद्गुरू श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करा. आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करावा किंवा 11 वेळा तारक मंत्र का करावा? आता काही लोक म्हणतील की 11 माळी म्हणजे खूपच वेळ लागेल, पण लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवरती किती वेळ घालवतो आणि विनाकारण दुसऱ्यांबद्दल बोलण्यासुद्धा किती वेळ घालवतो. आपण रोज अनावश्यक गोष्टीवर खूप वेळ खर्च करतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा तारक मंत्र फार शक्तिशाली आहे. हा मंत्र म्हटलं तर आपल्या मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी स्वामी चरित्र सारामृतातील 11वा किंवा 15वा अध्यायाचे विशेष करून मनोमन पठण करावे. शक्य असेल तर संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत पठण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. सेवा पूर्ण झाल्यावर स्वामींची कर्पूर आरती करावी. अर्पण केलेली खडीसाखर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खावी आणि ते नाणे लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवावे. यामुळे वर्षभर घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही. शास्त्रोक्त ग्रंथामधील दुर्मिळ विधी आणि पादुकांचे रहस्य. भक्तांनो, आता आपण या 2 गोष्टी पाहणार आहोत. या पूर्णपणे शास्त्रोक्त आहेत. गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचा विधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्यायाची दुपारी 12च्या आधी केवळ 1 वेळा पठण केले तर तुमच्या वास्तूतील कितीही जुनाट आणि भयंकर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो. हा अध्याय वाचताना समोर तांब्याच्या पात्रात स्वच्छ पाणी ठेवावे आणि अध्याय पूर्ण झाल्यावर ते पाणी संपूर्ण घरात गोमूत्रसारखे शिंपडावे आणि उरलेले पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करावे. जिवंत पादुकांचे रहस्य. स्वामींनी अक्कलकोट सोडताना आपल्या लाडक्या भक्तांना एक जिवंत वचन दिले होते की मी गेलो नसून अवघ्या जगात माझा वास आहे. अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली असणाऱ्या
स्वामींच्या मुख्य पादुकांमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुपारी 12 वाजता एक प्रचंड ऊर्जा प्रज्वलित होते. जर तुम्ही मठात जाऊ शकत नसाल तर तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोसमोरील पादुकांवर एक सोन्याचे किंवा चांदीचे नाणे किंवा साधे तांब्याचे नाणे ठेवून त्यावर अष्टगंधाचा टिळा लावा. स्वामींचे हे वचन आहे की जो भक्त गुरुपौर्णिमेला माझ्या चरणाची पूजा मनोमन करेल त्याच्या घरात मी अन्न आणि पाण्याची कमतरता कधीही भासू देणार नाही. स्वामींची साक्षात प्रचिती देऊन अंगावर काटा आणून देणारी, साक्षात अनुभव देणारी एक कथा. बँकेची घर जप्ती आणि तिजोरीतील नाणी. कोल्हापूर भक्तांनो सत्य अनुभव आहे. कोल्हापूर येथील एका गरीब कुटुंबाचा या माऊलीच्या पतीची नोकरी सुटल्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर आले होते. बँकेचे हप्ते थकल्यामुळे घर जप्तीची नोटीस आली होती. गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला या माऊलीने वर सांगितल्याप्रमाणे अत्यंत श्रद्धेने घरामध्ये एक महासेवा केली आणि तिजोरीत ते सिद्ध केलेले नाणे ठेवले. चमत्कार, गुरुपौर्णिमा संपून अवघे 3 दिवस झाले असतील तोच तिच्या पतीला एक मोठ्या कंपनीतून थेट मॅनेजर पदासाठी ऑफर लेटर आले, ज्यांचे पॅकेज दुप्पट होते. तसेच बँकेने स्वतःहून फोन करून हप्ते भरण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ दिली. हा साक्षात दिव्य अनुभव देणारा आहे. अनुभव दुसरा, विस्कटलेला संसार. हा दिव्य अनुभव नाशिकमधील आहे आणि हा सर्वात जास्त डोळे उघडणारा अनुभव नाशिक येथील आहे. एका माऊलीचा पतीला लागलेल्या भयंकर व्यसनामुळे घरातील सर्व संपत्ती संपली होती आणि घटस्फोटाची वेळ आली होती. या माऊलीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाणे वाहून स्वामींच्या चरणी सुगंधी अत्तर लावले. सलग 11 वेळा तारक मंत्राचे पाठ केले. चमत्कार म्हणजे गुरुपौर्णिमेच्या रात्री तिचे पती रोज दारू पिऊन यायचे ते अगदी शांत डोक्याने घरी आले. त्यांच्या हातात स्वामींच्या केंद्रातील अंगारा होता. त्यांनी सांगितले, आज ऑफिसवरून येत असताना मला रस्त्यात एक वृद्ध साधू भेटले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला माझ्या चुकांची जाणीव करून दिली. आज तिचे पती पूर्णपणे सुधारले आहेत आणि संसार सुखाने सुरू आहे. बघा मैत्रिणींनो, ही आध्यात्मिक पुराणात सांगितलेली म्हणजे स्वामींची अद्भुत कथा आहे. तुम्ही नक्की गुरुपौर्णिमे दिवशी हे उपाय, छोट्यातले छोटे एक उपाय करून पहा. तुम्हाला नक्की अनुभव येईल. तुमची जी काही मनात इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती नक्की पूर्ण होईल. तर माझ्या स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमेची ही महासेवा, शास्त्रोक्त विधी आणि हे 2 जिवंत अनुभव ऐकून तुमच्या मनात स्वामीबद्दलची भक्ती अधिक दृढ झाली आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि एक लाईकसुद्धा आवर्जून करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.